सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ओवी बबलूला म्हणत असते, बबलू काका, माझ्या बाबाला कधी बरं वाटेल? सावली टीचर म्हणत होत्या की बाबा तिच्याबरोबर बोलले म्हणून. मग मोनिका काकू असं का म्हणाली की बाबा खूप सिरियस आहे, बाबा अजून शुद्धीवर आला नाही आहे, असं का म्हणाली मोनिका काकू? तेव्हा बबलू म्हणतो की ओवी बेटा, तू काळजी करू नको, बाबाला आता बरं वाटेल. तुझा सगळ्यात जास्त विश्वास कुणावरती आहे, सावली टीचर की तुझी मोनिका काकू? तेव्हा ओवी म्हणते सावली टीचरवरती. मग तिच्यावरती विश्वास ठेव, बाबा लवकरच बरा होईल. तेव्हा तिथे आता मोनिका आणि अमृता दोघीजणी घरी जात असतात. तेव्हा मोनिका म्हणते, अमृता, एक गोष्ट लक्षात ठेव, मला अजिबात असं वाटत नाही आहे की सारंगच्या काहीतरी जीवाचं बरं वाईट व्हावं, कळलं तुला? तो ऐकलंस ते चुकीचं आहे. तेव्हा अमृता मोनिकाला पूर्णपणे इग्नोर करते, तिच्या कुठल्याही बोलण्याकडे ती लक्ष देत नाही. त्यानंतर इथे ओवीला अमृता म्हणते की आपण निघूया ओवी बाळा, आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा ओवी म्हणते, नाही अमृता काकू, मी कुठेही येणार नाही आहे. जोपर्यंत माझा बाबा शुद्धीवरती येत नाही, जोपर्यंत माझ्या बाबाला बरं वाटत नाही, तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा अमृता म्हणते, अगं बाबा आता बराच होणार आहे, काळजी करू नको. तेव्हा इथे मोनिका म्हणते, तुमची ही नाटकं संपली ना की तुम्ही दोघीजणी या गाडीमध्ये बसायला, मी चालले गाडीमध्ये आहे, तुम्ही दोघीजणी या. तेव्हा ओवीला अमृता समजावते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि बबलूला म्हणते की सारंगची आणि आईंची काळजी घे. त्यानंतर सावली एकटीच बसलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी जगन्नाथ तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, सावली बेटा, अगं थोडंसं खाऊन घे बरं, जेवणावरती कशाला राग काढते? तेव्हा इथे अबीर म्हणतो, आई, अगं तूच मला समजवलंस ना की सुपर हिरो आता बरा होणार आहे म्हणून, मग तू स्वतःच का जेवत नाही आहेस? आई प्लीज जेव ना गं. तेव्हा सावली म्हणते की नाही, विठुरायाची परीक्षा आहे आता, जोपर्यंत सारंग शुद्धीवरती येत नाही, पूर्णपणे बरे होत नाही, तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे किंवा पिणार नाही आहे. त्यानंतर तिलोत्तमा सारंगजवळच बसलेली असते. ती सारंगकडे बघते आणि म्हणते, सारंग बाळा, उठ ना रे, अजून किती रे आईला त्रास देणार आहेस? उठ ना, आईजवळ बोल. हल्ली तू माझ्याशी बोलतसुद्धा नाहीस. अरे बोलत काय, तू माझ्याकडे नीट बघतसुद्धा नाहीस. हे बघ बाळा, तुझे बाबा मला सोडून गेल्यानंतर तुझाच तर आधार होता रे मला एकमेव, आणि आता तूसुद्धा बोलणं टाकणार आहेस का? सारंग, डोळे उघडणारे बाळा. तेव्हा तिथे भैरवी येते आणि म्हणते, तिलोत्तमा. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, भैरवी तू इथे काय करतेस? तेव्हा भैरवी म्हणते, तिलोत्तमा, एवढं मोठं संकट आलं तुझ्यावरती, सारंगचा एवढा मोठा प्राणघातक अपघात झाला आणि तू मला साधं कळवलंसुद्धा नाहीस. मला कळलं, मला सगळं राजकुमारने सांगितलं, हे सगळं त्या सावलीमुळे झाले. तिलोत्तमा म्हणते, भैरवी तू जरा हळू बोल, शांत हो. हे बघ, तुला माहिती आहे सावलीला काही बोललेलं सारंगला आवडत नाही. तेव्हा ती म्हणते, हो गं, मला माहिती आहे सगळं, पण बघ बघ तुझ्या मुलाची अवस्था बघ, हे सगळं त्या सावलीमुळे झाले. ज्याच्यावरती तिची काळी सावली पडते ना, त्याच्या जीवाचं काही ना काहीतरी बरं वाईट होतं, त्या गोष्टी विस्कटतात, ते सगळं चांगलं होत नाही. मला चांगलाच अनुभव आहे. हे सगळं तिलोत्तमा त्या सावलीमुळे झालेलं आहे. तुझ्या घरावरती जे हे संकट ओढवलं आहे ना, फक्त आणि फक्त सावली जबाबदार आहे त्याला. तेव्हा इथे अबीर म्हणतो, आई, अगं थोडं तरी खाऊन घे ना गं, सुपर हिरोला बरं वाटेल. तू का अशी करतेस? तू का एवढी चिडलीस? थोडं तरी खाऊन घे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, आणि बाळा, देवावरती कसला राग काढतेस? अगं देव बिचारा भोळा असतो. ती म्हणते, देव भोळा असतो ना, मग तो जर भोळा असेल तर त्याने माझ्या सारंगला बरं करावं, आणि तो जर भोळा नसेल तर त्याला पण जरा कळू दे की त्याच्या इथे सावलीची आता सहनशक्ती संपले, हे त्या देवाला सुद्धा कळू देत. ही देवाचीच परीक्षा आहे. आता देवाने माझ्या सारंगला बरंच करायचं. त्यानंतर भैरवी म्हणत असते, तिलोत्तमा, हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा. मी मान्य करते, 8 वर्षांपूर्वी मी चुकीची वागले, तुला त्रास दिला, तुझ्या घरच्या लोकांना त्रास दिला, मान्य करते. पण सांग ना, काय करणार होते मी? त्या सावलीने माझ्यापुढे कुठला पर्याय ठेवला होता?
माझी तारा माझ्यापासून लांब झाली आणि तू सुद्धा माझ्या तराला घरातून हाकलून दिलंस ग. मग तिला तिचा हक्क परत देण्यासाठी मी जर थोड्याशा इथे आता काड्याकुड्या केल्या तर त्याच्यात काय बिघडलं? तू सुद्धा तुझ्या मुलांसाठी काही ना काहीतरी केलंच असशील ना आत्तापर्यंत. तसं मी माझ्या तारासाठी केलं, तिला हक्क मिळवून देण्यासाठी. तर काय बिघडलं एवढं? तेव्हा इथे आता तिलोत्तमा म्हणते, काय करू मी सांग ना. सारंगला इतकं समजावलं तरीसुद्धा त्या सावलीला भेटायला जातोच तो. खूप समजावलं त्याला. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे ना, सारंग जातो ना, त्याला तू थांबू शकत नाही आहेस. पण ती सावली तर आहे ना, तिला तर आपण दोघीजणी मिळून थांबू शकतो. हे बघ, एक काम कर तिलोत्तमा, जर तुला सारंगच्या आयुष्यातून त्या सावलीला कायमचं काढायचं असेल ना, तर माझ्याबरोबर हात मिळवणी कर. जुनं सगळं विसरून आपण नव्याने एकत्र येऊ आणि त्या सावलीला सारंगच्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकू. तेव्हा त्या दोघीजणी हात मिळवणी करतात आणि बबळू हे सगळं बघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ओवी आता घरी आलेली असते. ओवी आल्या आल्या विठुरायाची मूर्ती ड्रॉवरमधून काढते. अमृता म्हणते, ओवी बाळा, अगं काय हे, दरवाजा उघडा आहे आणि विठुरायाची मूर्ती काढलीस. तुला माहिती आहे ना कुणी बघितलं तर काय होईल? ती म्हणते, बघू दे, कुणाला बघायचं आहे ते, मी कुणालाच नाही घाबरत. इथे माझ्या बाबाची तब्येत बरी नाही आहे, देवाजवळ मला प्रार्थना करायची आहे, मी नाही कुणाला घाबरणार. तेव्हा इथे अमृता म्हणते, बरं ठीक आहे बाबा, हे बघ तुझ्या मित्राचा अबीरचा फोन आलेला आहे. तेव्हा ओवी म्हणते, हां बोल अबीर. तेव्हा अबीर म्हणतो, ओवी अगं कशी आहेस तू? ती म्हणते, अरे कशी असणार, माझा बाबा बरा नाही आहे. आणि काय रे अबीर, माझ्या बाबाला बरं नाही आहे तरीसुद्धा सावली टीचर असं का म्हणाली की बाबा तिच्याजवळ बोलला म्हणून? तेव्हा अबीर म्हणतो, अगं तू खूप जास्त रडत होतीस ना, तुला काय सांगणार, म्हणून आईने तुला तसं सांगितलं. पण तू काळजी करू नको, सुपर हिरो आहेत ना, लवकरच बरे होतील. तुला माहिती आहे ना तुझे बाबा सुपर हिरो आहेत, ते लवकरात लवकर बरे होतील. ती म्हणते, माझीसुद्धा तीच इच्छा आहे, मी आता विठुरायाजवळ प्रार्थनाच करत होते. तेव्हा तो म्हणतो, आईने सुद्धा विठुरायाची प्रार्थना केली आहे, आईने व्रतसुद्धा केलं आहे. ती म्हणते, म्हणजे नक्की कशी प्रार्थना केली आहे? तर आई आता विठुरायाला म्हणाले की जोपर्यंत सारंग बरे होत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते, हो ना, म्हणजे माझ्या बाबाला जास्तच बरं नाही आहे, मी सुद्धा आता फोन ठेवते, आधी मी देवाजवळ माझ्या बाबांसाठी प्रार्थना करते. आणि तेव्हा इथे ओवीने फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा इथे बबलू येतो आणि म्हणतो, मॅडम अहो मी आहे इथे, तुम्ही घरी जाताय का? तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, नाही मी कुठेही जाणार नाही आहे. बबलू म्हणतो, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं पण नाही आहे, तुमच्यासाठी काही आणू का खायला, चहा कॉफी वगैरे? तेव्हा ती म्हणत असते, बबलू हे काय विचारतोयस तू, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे, तो अजून शुद्धीवरती आला नाही आहे आणि तू मला चहा कॉफी विचारतोयस? अरे ही वेळ आहे का चहा कॉफी घ्यायची? तेव्हा इथे बघतोयस ना सारंगची अवस्था काय झाले ते. किती वेळा तुम्हाला सांगत होते त्या सावलीपासून दूर राहा, दूर राहा, तरीसुद्धा ऐकलत नाही माझं. आता बघितलं सारंगची काय अवस्था झाली आहे. आता तरी हात जोडते मी तुमच्यासमोर, त्या सावलीचा नाद सोडा, जाऊ नका आता परत तिच्याकडे, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बबलू म्हणत असतो की मॅडम मला एक विचारायचं आहे, विचारू? ती म्हणते, नको. तेव्हा बबलू म्हणतो, तरी पण मी विचारणार आहे, भैरवी माई इथे कशाला आल्या होत्या आणि काय बोलत होत्या? ती म्हणते, काही नाही, सारंगबद्दल समजलं तेव्हा चौकशी करायला आली होती. तो म्हणतो, मग हात मिळवणी का केलीत तुम्ही, नक्की काय ठरले तुमच्यात? ती म्हणते, तुला काय करायचं आहे बबलू? अरे असंच ती फक्त विचारपूस करत होती, असं काही ठरलेलं नाही आमच्यात. तो म्हणतो, नाही तेच ठीक आहे आपल्यासाठी, नाहीतर पूर्ण आपल्यावरती पस्तावा करायची वेळ येईल, असं काही व्हायला नको. खंड्याला बरं करण्यासाठी भैरवीने डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि ती खंड्याचे सगळे रिपोर्ट्स दाखवते आणि म्हणते, हा माणूस कधी शुद्धीवरती येईल, कोमातून कधी बाहेर येईल? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की कोमात गेलेल्या किती दिवस झालेत? तेव्हा भैरवी म्हणते, त्याला 15 दिवस झाले असतील, तो कोमात गेलाय. डॉक्टर म्हणतात, हे बघा, कोमातून बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे एक इंजेक्शन आहे, त्या इंजेक्शन दिल्यानंतर 10-15 मिनिटांसाठी ते शुद्धीवरती येऊ शकतात, पण त्याचा त्यांच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो, पेशंटचा जीव जाऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी ही रिस्क घ्यायला सुद्धा तयार आहे, तुम्ही ते इंजेक्शन द्या. तो म्हणतो, पण माझ्या एथिक्समध्ये हे बसत नाही. ती म्हणते, तुमचे एथिक्स तुमच्याकडे ठेवा,
तुम्हाला तुमचे एथिक्स पाळण्यासाठी मी तुम्हाला खूप जास्त पैसे देणार आहे, ते पैसे ठेवा आणि इंजेक्शन द्या. तेव्हा डॉक्टर आता इंजेक्शन देतात, पण म्हणतात की जर त्यांना काही झालं तर मी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेन. ती म्हणते ती जबाबदारी माझी आहे, तो कॉल माझा असेल, तुमचा नाही. तेव्हा इथे इंजेक्शन दिलेलं असतं. 10-15 मिनटामध्ये खंड्या शुद्धीवरती येणार असतो. तेवढ्यातच मॅक तिथे येतो आणि म्हणतो की मॅडम, मोनिका आलेली आहे. ती म्हणते ही मोनिका पण ना कशाला आली आता? तिला मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. ती आलेली आहे, बाहेर तुमची वाट बघते. तेव्हा ती म्हणत असते की मॅक, डॉक्टरांना आहे ना खंड्या शुद्धीवरती आल्यानंतर त्यांच्या जागी सोडून ये, नंतर त्यांची आपल्याला गरज नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, मोनिकाला भेटायला आता भैरवी गेलेली असते. तेवढ्यात सावली बसलेली असते शांतपणे. तिला सारंगची खूप आठवण येत असते. सारंगबरोबर घालवलेले प्रत्येक चांगले वाईट क्षण तिला आठवत असतात. भैरवीने दिलेली धमकी आठवते, तिलोत्तमाने दिलेली धमकी आठवते, सारंगने केलेलं प्रेम, सारंगने मारलेली थोबाडीत, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि सारंगचा झालेला अपघात, या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि त्यामुळे सावली हे सगळं आठवून खूपच जास्त रडत असते. तर पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो खंड्या शुद्धीवरती आलेला असतो आणि जेव्हा भैरवी विचारते की सावलीची मुलगी कोण आहे, तेव्हा खंड्या तिला सांगतो की ओवी, सारंगची मुलगी ओवी हीच सावलीची मुलगी आहे. आणि तेव्हा ओवी गाणं गात असते विठुरायासमोर आणि तेव्हा भैरवी तिला गाणं गाताना ऐकते. तेव्हा तिचा विश्वास पक्का होतो की ओवी ही सावलीचीच मुलगी आहे. त्यामुळे हे सत्य सावलीला कळायच्या आधी हे सत्य त्या खंड्याने भैरवीला सांगितलेले असते.